पूजा खेडकरच्या आई-वडिलांकडे बेहिशेबी मालमत्ता आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा हा आरोप आहे। पूजा खेडकरकडे 17 कोटींची संपत्ती असल्याचं विजय कुंभार यांचं म्हणणं आहे। आई-वडिलांकडे 110 एकर शेतजमीन आहे असं विजय कुंभार यांनी म्हटलेलं आहे। तर पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांकडे बेहिशेबी मालमत्ता आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हा आरोप केलेला आहे। पूजा खेडकरकडे 17 कोटींची संपत्ती असल्याचं सुद्धा विजय कुंभार यांचं म्हणणं आहे। पूजा खेडकरच्या आई-वडिलांकडे बेहिशेबी मालमत्ता आहे आणि तिच्याकडे 17 कोटींची संपत्ती असल्याचा दावा विजय कुंभार यांच्याकडून करण्यात आलेला आहे। विजय कुंभार हे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखीन वाढ होऊ शकते। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। एक नवनवीन माहिती जी आहे ती रोज समोर येऊ लागलेली आहे। पूजा खेडकर यांची नियुक्ती कार्यकर्ते विजय कुंभार सर आपल्या सोबत आहेत। सर काय सांगाल की तुम्ही एक ट्विट केलंय, त्यामध्ये खेडकर कुटुंबियांची जी आहे ती एकूण प्रॉपर्टी किंवा मालमत्ता जी आहे ती समोर आणलेली, नक्की ही बेहिशोबी मालमत्ता कशी म्हणता येईल किंवा काय त्याला सोर्स असेल? महत्वाचं कारण असं आहे की त्यांनी नॉन क्रिमिलियर ओबीसी मधून अप्लाय केलं होतं। नॉन क्रिमिलियर मिळण्यासाठी आई वडिलांचं कुटुंबाचं उत्पन्न हे वार्षिक 8 लाखापेक्षा कमी असायला लागतं। मग त्यांनी ते तसं खरं आहे म्हटलं तर त्यांच्या आई वडिलांनी मागच्या लोकसभा इलेक्शनमध्ये की ॲफिडेव्हिट ECI मध्ये दाखल केलंय। त्याच्यामध्ये त्यांची जमीन आहे ती 110 एकर दिसून येते। 7 फ्लॅट्स आहेत, एक तर पवई हिरानंदानीमध्ये 7 शॉप्स आहेत, 6 शॉप्स आहेत। त्या शॉप्सचा एरिया 1,60,000 स्क्वेअर फूट आहे। 4 गाड्या आहेत, 17 लाखाचं घड्याळ आहे, डायमंड्स आहेत। इतकं सगळं असेल आणि जर त्यांनी तिकडे 8 लाख रुपये दाखवून जर क्रिमिनल मिळवले असेल तर ही संपत्ती